सोलापूर शहरात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध नगरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले। या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल व महापालिका यांचे संयुक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत। गेल्या 2 दिवसात 385 घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून अपुरे कर्मचारी आणि पावसामुळे पंचनामे करण्यास व्यत्यय येत आहे। रविवारपासून पंचनामे करण्यासाठी इतर तालुक्यातील मंडलाधिकारी व तलाठी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले की विडी घरकुल भागातील 62, नवले नगर 24, भवानी पेठ 21, वज्रेश्वर नगर, शेळगी 105, दहिटणे 44, अंबिका नगर, नीलम नगर, होडगी रोड 73 तर सोरेगाव येथील 18 घरांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत। त्यासोबतच प्रभाग क्रमांक 21 चे माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान यांच्या आदेशाने माजी नगरसेवक वाहिद हफीज शेख यांच्या पुढाकाराने सदरील पंचनामे करण्यात येत असून त्यासोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी बैठक घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार शुक्रवारपासून पंचनामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। 2 मंडलाधिकारी, तलाठी आणि मनपा कर्मचारी पंचनामे करत आहेत। पंचनामे करण्यासाठी आणखी काही पथकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे। दरम्यान नागरिकांना एक प्रकारचा दिलासा यातून मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।